पुणे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका अनैतिक मानवी व्यापार अड्ड्यांवर छापा टाकून 2 पीडित महिलांची सुटका केली आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे। अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। नागपूर शहरात गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे। याचाच एक भाग म्हणून गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाला हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक मानवी व्यापाराची गुप्त माहिती मिळाली आहे। या माहितीच्या आधारे जयंती नगरी येथील ओयो ग्रीन गेस्ट हाऊसमध्ये दत्तधाम नगर बेसा रोड हुडकेश्वर येथे धाड टाकण्यात आली। या धाडीत पोलिसांना 2 पीडित महिलांची सुटका करण्यात यश आले आहे। घटनास्थळावरून पोलिसांनी प्रज्वल सचिन टुले वय 22 वर्ष आणि 47 वर्षीय गंगाधर टुले या 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 40,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन, 10 रुपयांचे कंडोम पॅकेट आणि 2600 रुपये रोख रक्कम असा एकूण 42,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक केलेल्या आरोपींची आणि सुटका केलेल्या पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आला आहे। भारतीय न्याय संहिता कलम 143 सह पीटा ऍक्ट 1956च्या कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरात चालणाऱ्या अशा गैरकृत्यांविरोधात पोलीस विभागाने कंबर कसल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे। के समय सामाजिक सुरक्षा विभाग में जानकारी मिली कि हुडकेश्वर इलाके में ओयो ग्रीन गेस्ट हाउस है, वहाँ पे वेश्या व्यवसाय चल रहा है। तो वो खबर के मुताबिक हम लोग पंटर और 2 महिला पंच के साथ वहाँ पे जाके रेड कार्रवाई की, जहाँ पे हमें प्रज्वल सचिन टुले और यह आरोपी वहाँ पे मिला और एक महिला और एक लड़की, ऐसे 2 लोग उन्होंने वहाँ पे रखे हुए थे वेश्या व्यवसाय करने के लिए। यह होटल जो है उसके पिताजी सचिन गंगाधर टुले इनके नाम से है और वही चला रहे थे। ऐसे जानकारी मिलने के बाद उनको भी हमने अरेस्ट किया है। 2 पीड़ित महिलाओं की हमने वहां से मेडिकल करके जांच करके छोड़ दिया है और 2 आरोपियों के ऊपर कार्रवाई करने के लिए हुडकेश्वर पुलिस स्टेशन के ताबे भी दिया है। लगभग गए 3 साल से वो होटल चालू है और अभी कुछ दिन पहले उन्होंने ये काम चालू किया होगा, तो इसकी जानकारी हम लोग तक पहुंच गई। माननीय सीपी सर श्री रविंद्र सिंगल सर और डिटेक्शन डीसीपी सर राहुल माकणीकर सर, इनके मार्गदर्शन के अनुसार यह कार्रवाई की गई। तर अशा प्रकारे गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे 2 महिलांची मानवी व्यापारातून सुटका झाली आहे। या घटनेमुळे शहरात अशा प्रकारची गैरकृत्ये थांबविण्यासाठी पोलिसांकडून आणखी कठोर पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।